मातोश्रीवरती आज झालेल्या ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये 2 गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे। ठाण्यामध्ये जिल्हा संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मातोश्रीवरच्या बैठकीत चर्चा झाली, ज्यामध्ये आधीचे पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली आहे। यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या समोरच 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। 2 दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघामधल्या शिवसेना ठाकरे गटामधील काही पदाधिकाऱ्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली होती। ही हकालपट्टी आज बैठकीमध्ये वादाचा विषय ठरली आहे। दरम्यान या बैठकीला ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी आमदार विलास पोतनीस हे उपस्थित होते। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। माणगाव इथल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं। रायगडचं पालकमंत्रीपद ठरलेलं आहे, फक्त घोषणा बाकी आहे असंही ते म्हणाले। गोगावलेंच्या याच वक्तव्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा हालचालींना वेग आलाय। तर भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत ही आमची इच्छा असल्याचं मंत्री उदय सामंत यांचं म्हणणं आहे। पालकमंत्री कोणाला करायचं हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। यावर पण शिवसेनेची म्हणण्यापेक्षा माझी वैयक्तिक मी भूमिका सांगितलेली आहे की विधान परिषदेच्या तिकिटाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे साहेबांनी ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या खरं तर इतक्यात पूर्ण व्हायला पाहिजे होत्या। कालच मी राष्ट्रीय अध्यक्षा NCPच्या सुनेत्रा वहिनींची देखील याबाबत चर्चा केलेली आहे। मी पुन्हा मंगळवारी किंवा बुधवारी सुनेत्रा वहिनींची भेट घेणार आहे आणि हेच सांगणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधान परिषदेची जागा सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मागणी केलेले पालकमंत्रीपद हे शिवसेनेला घ्यावं ही माझ्या एक्सप्रेस टॉवरच्या चेंबरमध्ये झालेली चर्चा होती आणि ती राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करून या दोन्ही नेत्यांना मी सांगेन, परंतु भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत हीच शिवसेना म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि ती विनंती मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील केलेली आहे। रायगडचं पालकमंत्री कुणाला करायचं हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। माननीय एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि मुख्यमंत्रीजी बसून याबद्दलचा निर्णय करतील, पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला दिसत आहे। दरम्यान एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून चर्चा सुरू झालेली असताना नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावं अशी मागणी सध्या जोर धरते आहे। नाशिककरांना खड्ड्यामधून बाहेर काढण्यासाठी नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना द्यावं अशा आशयाचे बॅनर नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं झळकवण्यात आले होते। मात्र भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्याच्या नंतर हे होर्डिंग्ज आता हटवण्यात आले आहेत। भाजपच्या नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय। आपल्याला राजकारणामधून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय असं पंकजा मुंडे म्हणाल्या। पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। मला राजकारणामधून रिटायर्ड व्हावं असं वाटतं, परंतु जनतेचा उत्साह बघून नव्यानं उभारी मिळते असंही त्यांनी यावेळेला म्हटलं। परळी महामार्गाच्या दुरावस्थेवरती भाष्य करताना पंकजा मुंडे यांनी हे भावनिक वक्तव्य केलंय। आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आला वयाच्या 24व्या वर्षी पूर्ण आता 47 पूर्ण झाले, 48 लागलो म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर व्हावं असं मी म्हणले, पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हाला सगळ्यांचा उत्साह बघितला, जाग्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं काम संपूर्ण नाही। पंकजा मुंडे यांनी राजकारणामधून निवृत्ती घ्यावी असं वाटत असल्याचं वक्तव्य केल्याच्या नंतर आता राजकीय वर्तुळामधून अनेक प्रतिक्रिया उमटतात। पंकजा मुंडे असा काही विचार करतील असं वाटत नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तर असा विचार करण्यापेक्षा आमच्या पक्षामध्ये या आणि पहिल्या मुख्यमंत्री व्हा अशी ऑफर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। कुठल्या संदर्भाने पंकजाताई बोललाय हे मला माहिती नाही। मला वाटतं असा काही त्या कधीच विचार करत नाही। पंकजाताईंना आमची विनंती राहील एक ओबीसी नेता म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे।
100% घेऊ. हायकमांडला विचारून घेऊ. तो अर्थात माझा अधिकार नाही. तुम्ही म्हणाल की वरिष्ठीवर सर्वस्व नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे, पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं पाहिजे. पंकजा मुंडे यांच्या निवृत्तीच्या चर्चांवरती मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलंय. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे चालवू शकतात असं जरांगेंनी म्हटलंय. मी सल्ला देणारा कोण, त्यांचं ते दोघं ठरवतो. पण मला जे वाटतं ते माझ्या पोटात जे येते तेच खरं बोलतं. गोपीनाथ मुंडे साहेबाचा वारसा चालवण्याची हिंमत त्यांच्याकडे आहे आणि त्या गोरगरीब जातीला ऊस तोडण्यापासून त्यांनी बाहेर काढल्या. म्हणजे खूप गरिबीतली जात त्यांनी वर आणलेली. जर ती जात त्यांनी माघार घेतली आणि याच्या का हातात गेली, ती जात पुरी जेलात घालेली, गोरगरिबांना अन्नापासून वंचित केलेली. 100% खोटं बोलत नाही, हे त्यांच्याही लोकांना एक दिवस पटल. जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजाचे दरवर्षी 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होत असल्याचा आरोप करत सकाल ओबीसी महामोर्चा हा आक्रमक झालेला आहे. केंद्र सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि तातडीनं जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी आज भंडाऱ्यामधून 5वी मंडल जनगणना यात्रा निघालेली आहे. विदर्भामधल्या सगळ्या 11 जिल्ह्यांमध्ये फिरून ओबीसी समाजाला एकत्र आणणं आणि जनप्रबोधन करणं हा या यात्रेचा उद्देश आहे. ही यात्रा 9 ऑगस्टला चंद्रपूरमध्ये धडकणार आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यात्रेमध्ये सहभागी झाले, मात्र नाना पटोले सहभागी न झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. या 1,00,000 पदाचा जो बॅकलॉग आहे तो त्वरित भरावा आणि ओबीसी समुदायाला लोकसंख्येप्रमाणे बजेटमध्ये प्रावधान करावं, अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही ओबीसीच्या हक्कासाठी, अधिकारासाठी या मंडल यात्रेचं आयोजन केलं आहे. भंडाऱ्यापासून सुरू होऊन ही यात्रा 11 जिल्ह्यातून फिरून चंद्रपूरला याचा समारोप होणार आहे. मंडल यात्रेवरती इतर ओबीसी नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. ओबीसी जनगणना व्हावी ही आमची इच्छा असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी देखील म्हटलंय. तर मोदी सरकारच्या काळामध्ये ओबीसी हिताचे अनेक निर्णय झाल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नाही, असं आहे की ओबीसी जनगणना व्हावी इथं आमची सुद्धा मागणी आहे. म्हणजे महात्मा फुले समता परिषद आम्ही 1991 पासून ही मागणी करतो आहोत आणि मोदी साहेबांनी पण ते कबूल केलं की आम्ही ही जातगणना जी आहे ओबीसीसाठी करणार आहोत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये ते काम होणार आहे. तर मला काही निमंत्रण जर झालं तर त्या हायपोथेटिकल प्रश्नांना मी नाही उत्तर देऊ शकत. ओबीसी आरक्षणासंबंधी तर सरकारने सकारात्मक भूमिका आता पण घेतलेल्या आहे. जे काही निर्णय 65 वर्षाच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळात झाले नाही तेवढे सारे निर्णय ओबीसी समाजाकरता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने घेतले आहेत. पण अजून काही मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करू. शेवटी आरक्षणाच्या मागणी संदर्भाने तर काही प्रश्न नाही, पण ओबीसीला काही अजून ऍडिशनल सवलती पाहिजे आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या सुद्धा पूर्ण करण्याचा सरकार विचार करेल. ओबीसींच्या मंडल यात्रेला भंडाऱ्यापासून सुरुवात झाली आहे. भंडाऱ्यामधील ओबीसी नेते नाना पटोले गैरहजर असल्यामुळे चर्चा देखील रंगली, मात्र ते दुसऱ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तुम्ही नागपूरवरनं भंडाऱ्यात आलेत, मात्र भंडाऱ्याचे ओबीसी नेते नाना पटोले कुठे दिसत नाहीत. नाही, ते कुठल्या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते, त्यांनी आम्हाला कळवलं आहे, त्यामुळे त्याच्यात फूट वगैरे नाही, ते पुढे सहभागी होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये जेन झी आणि जेन अल्फा यांच्यासोबत संवाद साधतील. या कार्यक्रमामध्ये देशामधील 100 पेक्षा अधिक शहरांमधील 15 ते 19 या वयोगटातील सुमारे 2000 हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मोहन भागवत जेनझींसोबत संवाद साधणार आहेत, यावरती रोहित पवार यांनी टीका केली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव होतोय, हे भाजपला स्वीकारावं लागेल असं रोहित पवार म्हणाले. तर संवाद जर लाठीचार्ज करण्याच्या आधी झाला असता तर मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती असं आदित्य ठाकरे म्हणाले. मी मोहन भागवत साहेबांना विनंती करेल
तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा. देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनजींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे, हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल. मन की बात आम्हाला ऐकायची नाही, जनतेची बात ऐकणं हे आज महत्त्वाचं आहे. संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला-मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती. हा संवाद खूप उशिरा होत आहे, देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे. आणि त्यांना प्रीच करून काय होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काय होणार नाही. संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. जेनजीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत. महिलांना कसं हँडल केलेलं आहे, एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रग्सची चिटकू, हे सगळं जेनजी बरोबर झालेलं आहे, ते जेनजी विसरणार नाही. कॉक्रोच जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बुधवारी बैठक होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अभिजित दिपके यांच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. देशामधील CJPचे सर्व समन्वयक या बैठकीसाठी उपस्थित राहतील. ठरवण्यासाठीच आम्ही ही कोर कमिटीची मीटिंग बोलवली आहे आणि तिथं आम्ही आमचं ऑर्गनायझेशन एक्सपान्शनवर डिस्कस करणार आहे आणि कॉक्रोच जनता पार्टी पुढे कोणते काय मुद्दे उचलू शकते, कशा प्रकारे पुढे जाऊ शकते देशभरात, त्यासाठी आम्ही ती मीटिंग बोलवली. राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार नसल्याचं अभिजित दिपकेंनी स्पष्ट केलंय. तर डिग्रीविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देखील त्यांनी उत्तर दिलं. पंतप्रधान मोदींनी आपली डिग्री दाखवावी, मी माझी डिग्री दाखवतो असंही दिपके म्हणाले. अजून असं काही इंटेन्शन नाहीये, आम्हाला एक पब्लिक मुव्हमेंटच ठेवायची आहे. कारण की देशात जी सध्या पॉलिटिक्सची सिच्युएशन आहे, काय करणार पॉलिटिकल पार्टी बनून तुम्ही जेव्हा वोट डिलीट करण्यात येतात, लोकांचा पूर्ण भरोसा उठत चाललाय पॉलिटिक्सवरनं. कारण की लोक सकाळी मत कोणाला टाकतात आणि संध्याकाळी सरकार दुसरंच कोणाची बनती. लोक सकाळी आमदार खासदार कोणाला निवडतात, संध्याकाळी तो आमदार खासदार दुसऱ्याच पक्षात असतो. तर अशा परिस्थितीत जिथे ED CBI पाठवून पक्ष तोडण्यात येतात, इलेक्शन रीग करण्यात येतात, तशा याच्यात पॉलिटिकल पार्टी बनून करायचं काय. उस पर मैं ये कहना चाहूँगा कि हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी अपनी डिग्री पब्लिक कर दे. मैं अपना एजुकेशन लोन का लेटर और मैं अपना स्कॉलरशिप लेटर पब्लिक करने के लिए तैयार हूँ और मेरी डिग्री असली है. नरेंद्र मोदी जी की भी डिग्री असली होगी ऐसी मैं उम्मीद करता हूँ. तो वो अपनी डिग्री दिखा दे और मैं अपने सारे डॉक्यूमेंट्स दिखाने को तैयार हूँ. जंतर मंतरवरच्या आंदोलनादरम्यान शिवराळ भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कारवाई करण्याचा मुद्दा वकील सय्यद रिझवान अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित केला. एका निवृत्त वायुदलाच्या अधिकाऱ्यानं ही याचिका दाखल केलेली आहे. आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांवरचे खटले मागे घेण्याचा युक्तिवाद सय्यद रिझवान अहमद यांनी कोर्टामध्ये केलेला आहे. तसंच विद्यार्थ्यांना त्यांची चूक सुधारण्याची संधी देण्यासाठी 7 दिवसांची समाजसेवा करायला लावावी असा मुद्दा देखील त्यांनी मांडलाय. यंग पीपल जिन्होंने बहुत डेरोगेटरी एंड अब्यूजिव लैंग्वेज यूज़ की है, उन पर FIRs हो रही हैं, फिर वो अपने वीडियो अपलोड कर रहे हैं और सोशल मीडिया एक बहुत गंदा बैटल ग्राउंड बन गया है. तो इसमें हम लोगों की ये प्रेयर है कि उन लड़के लड़कियों को जिन्होंने सिर्फ और सिर्फ अब्यूजिव लैंग्वेज का इस्तेमाल किया है उनको पार्डन कर दिया जाए, लेकिन 7 दिन की कम्युनिटी सर्विस के बाद जो एक रिमोर्स भी माना जाएगा, रिग्रेट भी माना जाएगा और रिफॉर्म भी माना जाएगा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीतून लोकशाहीला काळीमा फासणारी अशी एक घटना समोर आली आहे. साताऱ्याच्या कराड तालुक्यामधल्या कोडोली गावातील विकास सेवा सोसायटीच्या मीटिंगमध्ये मतदानाचा अधिकार पैशाला विकल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 5 ऑगस्टपर्यंत ठराव द्यायचा होता. यासाठी 70,000पासून सुरू झालेली बोली अखेर विक्रमसिंह संभाजीराव जगताप यांनी 2 लाख रुपये देऊन मताचा अधिकार विकत घेतलाय. आनंदराव जगताप यांनी 1 लाखांची बोली लावली. सहकार क्षेत्रामध्ये अशा लिलाव पद्धतीनं ठराव झाल्यामुळे सध्या खळबळ माजली आहे. लोकशाहीमधून निवडणुका संपलेल्या आहेत अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. आता लोकशाहीतून निवडणुका हा संपलेल्या आहे. आता सत्ता, पैसा आणि हुकुमशाही, दडपशाही याच्यातून असा प्रकार होतोय हे दुर्दैव आहे. निदान सातारा जिल्ह्यामध्ये ही आता प्रथा सुरू झाली आहे. मागच्या जिल्हा परिषदेपासून वगैरे या पद्धतीने सुरू झालेल्या आहे. त्यामुळे मला वाटतं की आता सामान्य माणसाला आवाज उठवणं किंवा त्या लोकशाहीने हक्क बजावण्याचा काळ आता हळूहळू संपत चाललेला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरती खालच्या भाषेमध्ये टीका केली होती. यावरती आता गोरेंनी पलटवार केला. कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही असं गोरे म्हणाले. तर फडणवीसांचं मंत्रिमंडळ आहे की चंबळची लुटारू टोळी असा पलटवार राऊतांनी जयकुमार गोरेंवरती केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका केली. कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत. कोण संजय राऊत? राज्यसभेवर मी त्यांना ओळखत नाही. कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत. कोण संजय राऊत? राज्यसभेवर मी त्यांना ओळखत